आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये आमदार संजय गायकवाड यांनी एका कर्मचाऱ्याला मारहाण केली। त्याचे विधान परिषदेमध्ये पडसाद उमटलेले पाहायला मिळतात। आमदारांनी मारहाण करणं चुकीचं असून अशामुळे लोकांमध्ये चुकीचा संदेश जातो असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी वक्तव्य केलंय। नवीन टेरिफ ऑर्डरमध्ये आपण ते सोलर अवर्समध्ये जेवढी वीज वापरतील त्या विजेवर 10% सूट दिलेली आहे। त्याच्यामुळे आपण जर बघितलं तर यापूर्वी आपले 70% ग्राहक जे आहेत हे 100 युनिटच्या आतले आहेत। या ग्राहकांना 875 रुपयाचा त्या ठिकाणी जो काही आहे तो बिल येत होतं, ते आता 875 रुपयाच्या ऐवजी त्यांना जे बिल आहे हे साधारणपणे 784 रुपये किंवा इफेक्टिवली 808 रुपये हे त्यांना बिल येणार आहे। म्हणजे जवळपास पूर्वीच्या पेक्षा 80 रुपयांनी त्यांचं बिल कमी करतो, ते कमी झालेलं आहे। त्यामुळे आपण जर बघितलं किंवा 50 युनिट वाल्यांना देखील आपण जर बघितलं तर 444 रुपये त्यांना बिल यायचं ते 404 रुपये झालेलं आहे। आणि म्हणून या ठिकाणी स्मार्ट मीटर लावल्यानंतर बिल वाढतील वगैरे अशा प्रकारची जी शक्यता होती असं कुठेही घडलेलं नाही। या उलट आपण त्याच्यामध्ये कन्सेशन दिलेलं आहे आणि लोकांनीही, आणि आपण याच्यामध्ये लोकांना कुठलंही कंपल्शन केलं नाही। आपण लोकांना सांगितलं, त्यांच्या मर्जीवर ती ही मीटर्स लावली, लोकांनी ती लावू दिली। आता त्यातनं मोठ्या प्रमाणात सॅटिस्फॅक्शन लोकांचं होत आहे। त्यामुळे मला असं वाटतं की आता प्रीपेड नाही, स्मार्ट मीटरच्या संदर्भात हा जो काही मुद्दा आहे हा मुद्दा जवळपास निकाली निघालेला आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि ऊर्जा मंत्र्यांनी सांगितलं, लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।